एक मोठी बातमी बघूयात। पालिका निवडणुकांच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला एक मोठा धक्का बसलाय। अगदी 2 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि यानंतर आज मनसेकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले संतोष धुरी हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। 194 वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेलाय, त्यामुळे संतोष धुरी हे नाराज झालेत। यानंतर काल रात्री उशिरा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तर आज अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1 वाजता संतोष धुरी हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये मनसेसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। तर संतोष धुरी नेमके कोण आहेत त्यांचा परिचय देखील जाणून घेऊया। मनसेमध्ये कोअर टीम मधले नेते म्हणून त्यांची ओळख होती। मनसेमध्ये वरळी विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांच्या हाती होती। मनसेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते सक्रिय असायचे। 2012च्या निवडणुकीमध्ये मनसेचे नगरसेवक होते। 2017ला समाधान सरवणकर आणि महेश सावंत यांच्या विरोधात ते पराभूत झाले। 2017ला वॉर्ड क्रमांक 194 मध्ये धुरींना 6684 मतं मिळाली। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंशी त्यांची घट्ट मैत्री आहे। तर हेच संतोष धुरी ज्यांनी मनसेला सध्या रामराम केलेला आहे आणि सध्या ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना दिसतील। अजय माने आमचे प्रतिनिधी याविषयी माहिती देतील। अजय, खरं तर या काही महत्त्वाच्या जागा होत्या जिथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची रस्सीखेच बघायला मिळालेली होती आणि याच ठिकाणी खरं तर मनसेला हा एक मोठा धक्का बसलाय। आपण जर पाहिलं तर वरळीचे विभागाध्यक्ष म्हणून संतोष धुरी हे मनसेमध्ये काम करत होते। सोबतच अनेक आंदोलनं त्यांनी मनसेसाठी केली। तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचे ते निकटवर्तीय मानले होते। त्यांनी काल सीएची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याच्यानंतर आज दुपारी अधिकृतरित्या जे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मोठा धक्का जो आहे तो देण्यात आलेला आहे भाजपकडून। कारण की थेट आता जे वरळीचे विभागाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अनेक आंदोलनं आणि जेलमध्ये सुद्धा जे तुरुंगवास सुद्धा त्यांनी मनसेसाठी भोगला होता, ते थेट आता भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतो। यामिनी, अगदी धन्यवाद अजय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।